नमस्कार गाईज, आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीचे वरण कसे बनवायचं आहे ते दाखवणार आहे. चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, कारण की त्याच्यात पावडर टाकलेली असते, त्यामुळे एकदम चांगली चोळून घ्या. बघा किती मस्त स्वच्छ धुवून झालेला आहे. त्याच्यात आता मी 1 ग्लास पाणी टाकते. आता आपल्याला 3 शिट्या देऊन कुकरला शिजून घ्यायची डाळ. बघा गाईस, किती मस्त डाळ शिजलेली आहे. आता आपण त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर हिंग. आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया. इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे. त्यात आपण तेल टाकून घेऊया. गॅस मी बारीक आचेवर ठेवलेला आहे. त्यात आपण अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरा, कढीपत्ता आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, ते टाकत आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. चांगलं परतून घेऊया आपण. इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. आता आपला टोमॅटो एकदम मऊ सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. आता जी शिजलेली डाळ आहे ना, ती टाकून घेऊया. परत एकदा मिक्स करून घेऊया. आता मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, ते टाकून घेऊया. परत मिक्स करून घेऊया. आता 5 मिनिटं चांगली उकळी येऊ द्या. बघा किती मस्त भारी उकळी आलेली आहे. आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया. परत एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण काढून घेऊया. बघा गाईस, किती मस्त झालेली आहे डाळ आपली. नाही जास्त पातळ आणि जास्त जाड, एकदम मीडियममध्ये आपला वरण तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब